यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं भाषण, त्यानंतर शिवस्तुती होणार आहे, तर ती पण आपण ऐकणार आहोत. माननीय उपमुख्यमंत्री साहेब. अरे इथं बसले, त्यांना मग खुर्च्या द्या ना. हे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खरं म्हणजे आज आमच्या लाडक्या बहिणींचा दिवस आहे आणि सगळं सभागृह पूर्ण पॅक आहे आणि बाहेरही तेवढेच लोक आहेत. म्हणजे लोक म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी, आणि लाडक्या बहिणी सगळ्यांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज जागतिक महिला दिन आहे. काल पण विधानसभेत, विधान परिषदेमध्ये जागतिक महिला दिनाच्या चर्चा झाल्या आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या 350व्या जयंतीनिमित्त देखील त्यांच्या कार्याचा गौरव झाला. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या उपसभापती नीलमताई गोरे, मीनाताई कांबळी, कोणी दिले रे नाव माझं, मनीषाताई कायंदे, शीतलताई म्हात्रे, शायना एनसी, संध्या वडावकर आणि आमचे भाऊ राहुल शेवाळे, सदा सरवणकर, सगळ्यांची नावं घेत नाही, भरपूर लाडक्या बहिणी आहेत समोर. एवढीच नावं लिहून दिली, तेवढी घेतलेली आहेत मी. खरं म्हणजे आजचा दिवस हा आपल्या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सन्मान आणि गौरव करण्याचा आहे. आणि खऱ्या अर्थाने आता देखील आपण पाहिलं की सर्वसामान्य कुटुंबातल्या लाडक्या बहिणी 1,500 रुपये मिळाल्यानंतर त्यांचा व्यवसाय कसा वाढवतात आणि त्यांचा देखील आपण आज सन्मान केलाय. मी शिवसेना महिला आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अशा आमच्या लाडक्या बहिणींना हेरून त्यांचा सन्मान आणि गौरव आज या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हणजे ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उमललं अशा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदुत्वाचा विचार आणि वारसा जपणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी स्त्रियांच्या हातातली शेणाची पाटी काढून शिक्षणाची पाटी दिली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर नावाच्या वादळाची सावली बनवून संविधानाची प्रेरणा बनणाऱ्या त्यागमूर्ती रमाई यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देखील विनम्र अभिवादन आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. लाडके भाऊ थोडे इकडे आहेत, समोर आहेत, थोडे इकडे आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मी ज्यांना लाडकी बहीण मानलं खऱ्या अर्थाने त्या सगळ्या शिवदुर्गा आहेत. आणि आज या शिवदुर्गांना मी
तुमचा लाडका भाऊ वंदन करायला आलं होय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा 1975 साली साजरं झालं. म्हणजे आता हा 50वा महिला दिन आहे. निलमताई बरोबर ना? 50वा महिला दिन. 1975 साली पहिला जागतिक महिला दिन साजरा झाला. महिला दिनाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे खरं म्हणजे. त्यामुळे आजचा दिवसही आपल्या सगळ्यांसाठी सोन्यासारखा आहे, सोन्याहून कमी नाही. आणि मी नेहमी म्हणतो की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणायला मात्र आम्ही जन्माला आलेलो आहे. मी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो. महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. माझ्या शुभेच्छा आजच्या एका दिवसापुरत्या नाहीत, कायमच्या आहेत. वर्षाचे 12 महिने आणि 365 दिवस हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि ते वचन मी द्यायला इकडे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने नारी शक्ति है सम्मान, नारी गौरव है अभिमान, नारी ने ही रचा विधान है, नतमस्तक इसे प्रणाम है. आणि म्हणून तो प्रणाम करायला मी या ठिकाणी आलो. खरं म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आलं ते ऐतिहासिक मॅन्डेट घेऊन आलेलं आहे. आतापर्यंत 232, 35, 37 आमदार कधी आपण पाहिले या महाराष्ट्रामध्ये? विरोधकांना विरोधी पक्ष नेता बनवण्या इतकं संख्याबळ देखील तुम्ही ठेवलं नाही. आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेचे आखाडे बांधत होते, आराखडे तयार करत होते आणि सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं महाविकास आघाडीने वाटप करून टाकलं होतं. कुणाला काय कुणाला काय कुणाला काय, सरकार महाविकास आघाडीचं येणार म्हणून सगळं तयारी होती. आणि मग काही लोक तर म्हणत होते याला आतमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, तुम्हाला बर्फावर झोपू, काय काय म्हणत होते. काही 5 स्टार हॉटेल बुक झाली होती, सगळं नियोजन करायला सरकारचं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं. आणि या राज्यातल्या लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला. खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रातलं सरकार हे तुम्ही आणलेलं आहे, तुम्ही आणलेलं आहे. तुमच्यामुळे एवढं लँडस्लाइड मॅन्डेट, अतिशय दैदिप्यमान विजय जो मिळाला तो तुमच्यामुळे मिळालेला आहे. आणि आताही मला राखी बांधली मीनाताई आणि आपल्या सगळ्या बहिणींनी. आपण चित्रफित तयार केले, त्याच्यातही मी पाहिलं. मी तिकडे जिकडे जिकडे जात होतो, मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते, राख्या बांधायला चढाओढ व्हायची. आणि त्या राख्या बांधताना त्या माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये देखील मी आनंदाचे अश्रूही पाहिले. हे एक फार कमी लोकांच्या नशिबात असतं. टेंभी नाक्याला रक्षाबंधनच्या दिवशी इथपर्यंत राख्या बांधल्या. ती परंपराच आहे आमच्या दिघे साहेबांच्या आनंद आश्रमाची. कारण दिघे साहेब लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहायचे. आनंद दिघे साहेब कुठेही लाडक्या बहिणींवर अन्याय अत्याचार झाला की लगेच रोखठोक तिथल्या तिथे निकाल लावायचे. आणि ते म्हणायचे कि जिसके घर में लक्ष्मी दुखी उसकी बर्बादी पक्की. म्हणजे घरातली लक्ष्मी दुःखी असता कामा नये. तिला सुखात आनंदामध्ये ठेवण्याचं काम, कारण ती प्रमुख असते.
जशी माता आपल्या कुटुंबाची प्रमुख असते, आपण आरोग्य खात्यामध्ये असताना माता सुरक्षित तर घर सुरक्षित, कुटुंब सुरक्षित. 2 कोटी या राज्यातल्या महिलांची आरोग्य तपासणी आपण केली, 2 कोटी. आणि त्यामुळे खूप माझ्या लाडक्या बहिणींना त्याचा फायदा झाला. मी हेही सांगेन, माझ्या वाढदिवसाला आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वाढदिवस आगळा वेगळा साजरा केला. मला वाटतं नीलमताई होत्या. 8 मेमोग्राफीच्या मोबाईल व्हॅन सगळ्या गावागावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तपासणीला पाठवल्या. त्याच्यामधून कॅन्सर सारखा दुर्धर आजार जो आहे, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, याचं अर्ली डिटेक्शन होतं. रोगाचं निदान लवकर झालं तर त्या माझ्या लाडक्या बहिणीचा जीव वाचतो, तिचं कुटुंब वाचतं. अशा अनेक योजना आपण केल्या. मी आरोग्यमंत्री होतो त्याही वेळेस खूप योजना केल्या. आणि म्हणून ह्या योजना तर सुरू राहतीलच, परंतु आपण जे काय मोठं काम या निवडणुकीमध्ये केलेलं आहे ते पाहिल्यानंतर खरोखर आपल्याला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे वाटतात. कारण सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. पद वर खाली होतात. परंतु या सर्व पदांपेक्षा तुमच्या एकनाथ शिंदेला या राज्यातल्या तमाम कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद मला सगळ्यात मोठं आहे. मी नेहमी म्हणतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वजण म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर म्हणजे जरा वजनदार शब्द वाटतो. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री. आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, तेही त्यावेळेस टीम मध्ये होते. आता आमची टीम एकच आहे. थोडी खुर्चीची अदलाबदल झाली आहे, पण आता मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. कारण सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. बाळासाहेबांनी काय सांगितलं आपल्याला? सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात धावून जा. 80% समाजकारण, 20% राजकारण. पण आपण आता या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला माहिती आहे, गेली 2.5 वर्ष या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरला. कधी 2 वाजता झोपायचो, कधी 3 वाजता, कधी 4 वाजता, कधी पहाटेचे 5 वाजूनही जायचे. मग पुन्हा 8 वाजता 9 वाजताचं माझं टेक ऑफ असायचं आणि पुन्हा माझी जाहीर सभा असायची. आणि आपण सगळ्यांनी केलं. सगळे आपले नेते फिरले. श्रीकांत तिकडं आहे, राहुल आहे, सदा आहेत, आमच्या महिला आघाडीच्या सर्व आहेत, नीलमताई आहेत. सगळ्यांनी मेहनत केली. महिला आघाडी आताही देखील संपूर्ण राज्यभर आपण फिरतो आहे. सरकार आल्यानंतर मी जेव्हा निवडणुकीत प्रचाराला जायचो तेव्हा म्हणायचो, मी गुलाल उधळायला आणि तुमचे आभार मानायला येईन. आता मी गुलाल उधळायला आणि आभार मानायला सगळीकडे जातोय, बघतोय. माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय. रस्त्याच्या दुतर्फा कोणाला पडली आहे? रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी, लहान लहान मुलं उभी असतात. वयस्कर लोक आहेत, तरुण आहेत, सगळे लोक. सभेच्या ठिकाणी तर भरपूर सभेत असतातच. परंतु या राज्यामध्ये जे 2.5 वर्षामध्ये आपण काम केलं, हे 2.5 वर्षाचं काम या राज्याने, या देशाने त्याची नोंद ठेवली की 2.5 वर्षामध्ये आम्ही एवढे निर्णय घेतले की त्याचे इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे निर्णय आपण घेतले. एकीकडे विकासाला चालना दिली, रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात पाहिलं आपण, हा प्रकल्प बंद, तो प्रकल्प बंद, जलयुक्त शिवार बंद, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद,
महिलांच्या योजना बंद, शेतकऱ्यांच्या योजना बंद, त्या सर्व योजना मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू केल्या. ताबडतोब सण उत्सव परंपरा सगळ्या सुरू केल्या. आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्याही सुरू केल्या. मी आपल्याला सांगतो, मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलोय. मला गरिबी काय याची जाणीव आहे. माझी आई कशी कसरत करायची, काटकसर करायची, घर कसं चालवायची मी पाहिलंय. तिच्याबरोबर माझ्या श्रीकांतची आईची तगमग पाहिली आहे. ती कसं घर चालवायची, एक कशी कसरत करायची. आणि मी तर काय शाखा प्रमुख झालो, नगरसेवक झालो, तो घरामधून गायब. मग सगळं सांभाळलं. आमच्या श्रीकांतच्या आईने श्रीकांतला डॉक्टर बनवलं, MBBS केलं, MS झाला. पण मी मात्र त्याला खासदार बनवलं. मला वाटतं तो खासदार होता, त्याचं म्हणजे शिक्षण सुरू होतं आणि MS एक शेवटचं वर्ष बाकी होतं. आणि तेव्हाच निवडणुका आल्या. त्याला बोललो लढ, आणि खासदार झाला. सगळ्यात कमी वयाचा खासदार आपला शिवसेनेतला. आणि नंतर मग त्याने शेवटचं वर्ष त्याचं ऑर्थोपेडिक सर्जन MS केलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ही मी पाहिलेली परिस्थिती आहे. आणि म्हणून मी ठरवलं होतं की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या डोक्यात जे होतं ते मी माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली की आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे आहेत. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग सगळ्यात अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही घोषणा केली. सभागृहात बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, कोणाकोणाला त्याचा लाभ मिळाला जर हात वर करा. जवळजवळ भरपूर आहेत. आणि तुम्हाला एकच सांगतो, आम्ही कुठलेही निकष बदलणार नाही. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना ही योजना कधी बंद होणार नाही. ही योजना कायम सुरू राहणार. आणि विरोधक बघा ना किती काय काय बोलत होते. ही योजना काय होणार, हा एकनाथ शिंदे काय देणार. ही चुनावी जुमला आहे. फक्त निवडणुकीपुरतं हे आश्वासन आहे. पण एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. आणि म्हणून त्यांना वाटलं फक्त घोषणा होईल, पैसे जे मिळणार नाहीत. कोर्टात गेले. मी अनेक वेळा बोललोय आणि खोडा घालायचा प्रयत्न केला. पण माझ्या लाडक्या बहिणींना निवडणुकीत मी प्रचारात सांगायचो, ज्या दुष्ट सावत्र भावांनी तुमच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. तो जोडा तुम्ही दाखवला नाही, जोरात वाजवला पण, आणि चांगला वाजवला. चारी मुंड्याचीत, विरोधी पक्षनेता पण नाही. आणि म्हणून अनेक योजना आपण केल्या. लेक लाडकी लखपती योजना केली. मुलीचा जन्म झाला 5,000, त्यानंतर शाळेत गेली 7,000, असं करून मुलीचं 18 वर्ष वय होईल तेव्हा 1,01,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होणार. उच्च शिक्षण मोफत केलं. तुमच्या एकनाथ शिंदेने एक बातमी ऐकली टीव्हीवर, बघितली. एका मुलीने आत्महत्या केली का तर उच्च शिक्षण घेण्यासाठी तिच्या आईवडिलांकडे 50% फीचे पैसे नव्हते. 50% सरकार भरत होतं आणि 50% भरायला नाहीत म्हणून माझे वडील काहीतरी बरं वाईट करून घेतील जीवाचं, म्हणून या भीतीने त्या मुलीने आत्महत्या केली. मी लगेच रात्री 1:30 वाजता चंद्रकांत पाटील यांना फोन केला. त्यांनी फोन उचलला. मी म्हणालो, चंद्रकांत दादा, आपल्या सरकारमध्ये उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करावी लागली तर सरकारचा काय उपयोग. आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला, 100% उच्च शिक्षणासाठी फी मध्ये सवलत दिली.
50% एसटी मध्ये सवलत दिली, MIDC मध्ये उद्योग खात्यामध्ये 35% सवलत दिली. राहुलजी, तुम्ही ते फूड ट्रक आणले होते ना, आपण ते वाटप केलं, त्याच्यावर पोळी भाजी, कडधान्य, कटलरी, काय काय सगळं वाटू शकतो. यांना सगळ्यांना योजना माहीत नाहीत आपल्या लोकांना, त्या योजनांची माहिती करून दिली पाहिजे. नीलमताई, तुम्ही, मनीषाताई, सगळ्यांनी मिळून या ज्या योजना आपल्या महिलांसाठी आपण केल्यात त्याची माहिती करून दिली पाहिजे. सरकार कशासाठी असते? याच्यासाठीच. शासन आपल्या दारी आम्ही केलं का? लाभ पूर्वी नव्हते, लाभार्थी नव्हते, योजना नव्हत्या, होतं सगळं, पण ते घेण्यासाठी सरकार दरबारी खेटे मारणं, चक्रा मारणं, या सगळ्या गोष्टी, म्हणून ती लाभ सोडून द्यायचे. तुम्हाला मी सांगतो, शासन आपल्या दारी आम्ही नेलं आणि 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 5 कोटी लोकांना. इतर राज्य विचारायचे, मुख्यमंत्री क्या है शासन आपल्या दारी? बोले सरकार को हम उनके द्वार पे, लोगों के द्वार पे लेके जाते, वहीं पर एका छताखाली त्यांना आम्ही ते लाभ देतो. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, त्यामुळे शासन आपल्या दारी आम्ही केलं. आणि म्हणून महिला भगिनी ज्या आहेत, ज्याच्या पाठीशी बहिणीची माया, त्याचं जीवन जात नाही वाया. त्यामुळे तुमचं कायम प्रेम आमच्या सगळ्या भावांवर ठेवा आणि असंच जे काही आपलं नातं आहे ते अधिक वृद्धिंगत होऊ द्या. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, शिवसेनेच्या महिलांना रणरागिणी म्हणायचे. आणि म्हणून बाळासाहेब आघाडीला रणरागिणी म्हणायचे. आता सगळ्या रणरागिणी आपल्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहेत. त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला झालेला आहे. आणि म्हणून बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी कधी जातपात धर्म पाहिला नाही, स्त्री पुरुष असा कधी भेद केला नाही. हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आणि मराठी माणसाला न्याय देण्यासाठी निडरपणे उभा राहणारा, मग तो पुरुष असू द्या, आपली स्त्री असू द्या, भगिनी असू द्या, यांच्या पाठीशी बाळासाहेबांनी उभं राहण्याचं काम केलं. खरं म्हणजे तुम लढो हम कपडा संभालते वाला काम नाहीये. बाळासाहेब मागे उभे राहायचे खंबीरपणे, आणि हा एकनाथ शिंदे पण कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. आणि म्हणून जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करा म्हणून बाळासाहेबांनी सांगितलं. आणि जेव्हा आता तुम्हाला माहित आहे, मी काय ते पुन्हा सांगत नाही, 2022ला असाच अन्याय झाला. खुर्चीसाठी, सत्तेसाठी, त्याच्या मोहापायी बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं पाप ज्यांनी केलं, धनुष्यबाण गहाण ठेवण्याचं पाप ज्यांनी केलं, शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं, उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला, संघर्ष केला, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं. आणि जर एकनाथ शिंदेने चुकीचं काम केलं असतं तर तुम्ही एवढे लोक इथं आले असते? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोक म्हणत होते अगोदर, निवडणूक आयोगाने चूक केली, कोर्टाने चूक केली, ईव्हीएम घोटाळा झाला, ईव्हीएम असं झालं तसं झालं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. विधानसभेमध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये गेले आणि त्यांना विधानसभेने जनतेचं मत काय आहे ते दाखवलं आणि खरी शिवसेना काय आहे तेही दाखवलं. आपण 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या, 15 लाख मतं त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळाली. 100 जागा लढवून 20 जागा त्यांनी जिंकल्या. आता खरी शिवसेना कोणाची, आता काय विचारायचं बाकी आहे? बाळासाहेबांचे वारसदार, विचारांचे वारसदार तुम्ही आहात सगळे. आणि म्हणून हे शिवसेना पुढे नेण्याचं काम आपण करतोय. हा एकनाथ शिंदे खुर्चीच्या मोहापायी कुठलेही तडजोड करणार नाही. हा एकनाथ शिंदे खुर्ची शोधत नाही. हा एकनाथ शिंदे माणसं शोधतो आणि माणसांच्या अडचणी शोधतो, माणसांच्या समस्या शोधणारा हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री पण नरेंद्र मोदीजी जेव्हा 2014 साली प्रधानमंत्री झाले
आणि त्यांनी देशाची सूत्र हाती घेतली त्यावेळी देखील नारी शक्तीचा पहिला हुंकार उठला आणि मोदीजींनी सर्वसामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केलं. त्यांना आत्मसन्मान मिळवून दिला, आत्मनिर्भर केलं, अनेक योजना केल्या. बेटी बचाव बेटी पढाव, जनधन योजना, उज्ज्वला योजना, ड्रोन दीदी, लखपती दीदी, सगळं काय काय केलं. राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि केंद्र आणि राज्य सरकार मिळून या खऱ्या अर्थाने आपण या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये एक आनंदाचे दिवस निर्माण करू शकलो. आणि म्हणून मी तेव्हा जो विचार केला, लाडक्या बहीण योजना सुरू करायची, उद्योजकांना कर्ज मिळतं, सहाय्य मिळतं, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, पण सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींना काय, म्हणून तो विचार करून आपण ही योजना विचारपूर्वक केलेली आहे. आणि आता काही लोक म्हणतात कधी बंद करणार, हे बंद करणार. मी सांगितलंय कधी बंद होणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, ही योजना बंद होणार नाही. आणि आम्ही जे बोललोय, आता म्हणतात 2100 रुपये कधी देणार. तुम्ही तर 3000 जाहीर केले होते. 3000 देता देता कुठं घरी फसवले तुम्हाला कायमचे. आम्ही जे बोलतो ते करतो, प्रिंटिंग मिस्टेक नाही. तुम्हाला सांगतो त्याचं नियोजन देखील सुरू आहे, कारण शेवटी आपल्याला हा जो काही डोलारा सांभाळायचा आहे. आपल्या अनेक योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अनेक योजना सुरू आहेत. आपण विकास प्रकल्प इकडे सुरू आहे, शेतकऱ्यांच्या योजना सुरू आहेत. या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत आणि तुमची योजनाही सुरू ठेवायची आहे. आणि तुमच्या योजनेमध्ये जे वाढ करायचे आहे त्याचं देखील नियोजन आमच्या डोक्यामध्ये आहे आणि योग्य वेळी सगळं होईल. त्यामुळे तुम्हाला पहिली तर चिंता आहे, आता मिळतात ते बंद होणार नाहीत ना, तर ते बिलकुल चिंता करू नका. हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. आणि मी जी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली त्यामुळे मला विरोधकांनी जो रोज शिव्या घातल्या, शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या, आरोप केले, प्रत्यारोप केले, परंतु मी काही त्याच्यावर रिॲक्ट झालो नाही. मी सांगितलं तुमच्या आरोपांना मी कामातून उत्तर देईन आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुठल्याही माईकाला जाऊ द्या, मला कशाची चिंता नाही. आणि म्हणून जिसके मन में खोट उसको नहीं देंगे ओट, म्हणून तुम्ही लोकांनी बरोबर त्यांना दाखवलं. एकनाथ शिंदेला शिव्या देताय का तुम्ही? ठीक आहे, आमच्या भावाला शिव्या देताय द्या, आरोप करताय द्या, पण तुम्हाला माहित आहे मी आरोपाला कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच अनेक लोकांनी याची नोंद घेतली, विरोधी पक्षातल्या लोकांनी देखील घेतली की गेल्या 50 वर्षात नागरी समस्या आणि या राज्यातल्या समस्यांची जाण असणारा नेता कोण असं म्हटलं तर त्याचं नाव एकनाथ शिंदे, असं मी नाही म्हणत आहे, पवारसाहेब म्हटले, महाविकास आघाडीचे नेते. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात पण बरंचसं काय लिहून ठेवलंय, कुणाच्या बद्दल ते तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून आज ज्या शिवदुर्गांचा सन्मान झाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या शिवदुर्गा ज्या आहेत, तुम्ही सगळ्या या लाडकी बहीण योजनेच्या ब्रँड अँबॅसेडर आहात. ब्रँड अँबॅसेडर, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीच्या राजदूत आहात असं मी म्हणतो. कारण शेवटी महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. निलमताईकडे आहेत, मनीषाताई समोर बसल्या, विधान परिषद त्यांचं चालू असतं की महिलांसाठी काय करायचं, शक्ती कायदा, सक्षमीकरण काय. आणि जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं माझ्या या लाडक्या बहिणी धावून जातात. निलमताई देखील मी पाहिलंय की एका चळवळीतून तुम्ही आलात पुढे आणि जिथं जिथं अन्याय झाला, संघर्ष झाला तिथे ताबडतोब धावून गेलात, त्यांना मदत केली. आपल्या मनीषाताई काय, आपल्या सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण 100 बडकर 1 माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, कुठेही कमी नाही. आणि म्हणून लाडकी बहिणी शिवदुर्गा, आणि म्हणून तुमचा आज कार्यक्रम पण आहे ना तसा शिवदुर्गा सन्मान.
बरोबर नाव दिलंय. स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा आणि ऊर्जा. खरं म्हणजे आम्ही सहन करू शकत नाही पुरुष, तेवढं सहन करण्याची ताकद या स्त्री शक्तीमध्ये आहे. ही एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते. ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहते. ती एक पत्नी आहे, तिला आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखाची चिंता असते. ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काही करण्याची जिद्द असते. आणि म्हणून हीच शिवदुर्गा घर संसार सांभाळत असते आणि प्रसंग पडला तर पदर खोचून हातात जोडा घेऊन संघर्षालाही तयार असते. जोडा काय, काही म्हणजे जेव्हा काय लागेल ते घेते हातात. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आस्था है, विश्वास है, प्यार है नारी. आस्था है, विश्वास है, प्यार है नारी. हर नाव को पार लगाती पतवार है नारी. बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी. जीवन का हम सबके आधार है नारी. म्हणजे आपल्याकडे खूप ताकद आहे आणि सहन करण्याची शक्ती देखील खूप आहे. आणि बाळासाहेब म्हणायचे अबला नाही सबला, काय म्हणायचं. बाळासाहेब आपल्या महिला आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे. खरं म्हणजे जसं श्री गणेश आपलं आराध्य दैवत आहे, तशी आदिशक्ती दुर्गा ही आपली शक्तीची देवता आहे. आपण त्याचे उपासक आहोत. स्त्री म्हणजे त्यागमूर्ती, खऱ्या अर्थाने त्यागाचं प्रतीक आहे. आणि म्हणून माझी लाडकी बहीण आहे म्हणून विश्व आहे, आणि ही आहे लाडकी बहीण म्हणून घराला घरपण आहे. आणि म्हणून नात्यातला जिवंतपणा पण आपल्या लाडक्या बहिणीमुळे आहे. आणि तुम्ही आहात म्हणून माझ्यासारखे लाडके भाऊही आहेत. आणि त्यामुळे असाच आशीर्वाद तुमचा कायम असू द्या. तुम्ही आहात म्हणून हे आमचं लाडकं सरकार देखील बहुमतात आलंय. आणि यापुढे देखील लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांमधून आपण या लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम करू. आणि म्हणून आपण आता पाहिलं तर लाडक्या बहिणी कुठेही लाडक्या भावांपेक्षा कमी नाहीत. किती काल मी सांगितलं की आता वैमानिक आहेत, फायटर प्लेन चालवतात, रेल्वे चालवतात, मेट्रो. आम्ही याच्यामध्ये मेट्रोमध्ये मी MMRD माझ्याकडे असल्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींसाठी खास आरक्षण ठेवले त्याच्यामध्ये मेट्रो चालवायला. गेल्या काही दिवसापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सिंधुदुर्गात आपल्या युद्ध नौकांचं लोकार्पण केलं. युद्ध नौकेमध्ये देखील युद्ध नौका चालवणारी आपली लाडकी बहीण महाराष्ट्रातली होती. म्हणजे आपण कुठे अंतराळात पण आपण गेलो. सुनीता विल्यम वगैरे किती आपल्या देशाच्या प्रधानमंत्री पण महिला होत्या. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आहेत. महिला कुठे कमी नाहीत. आज आमच्या मुख्य सचिव महिला आहेत, आपल्या पोलीस महासंचालक महिला आहेत, आपल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, आमच्या रश्मी शुक्ला, आमच्या फॉरेस्टच्या महिला प्रमुखपदी महिला आहेत. म्हणजे राज्य सरकारमध्ये देखील आपण लाडक्या बहिणींना मोठमोठ्या पदावर बसवलेलं आहे. आणि म्हणून यांना बळ देणं आणि त्यांच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून जे मी पाहिलं मगाशी या चित्रफितीमध्ये AB मध्ये, खऱ्या अर्थाने याचं आणखी आपल्याला याची व्याप्ती वाढवली पाहिजे. गणपती होते त्यावेळेस एक मुलगी आली होती. तिने 1500 का 3000 पहिला हप्ता मिळाला 2 महिन्याचा. तिने गणपतीला काय ते घुंगरू खरेदी केले गणपतीच्या वेळेस आरतीसाठी. आणि काहीतरी त्याच्या 10,000 मध्ये 3,000चे 10,000 कमावले. 3,000चे 10,000 म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं डोकं पण लाडक्या बहिणींमध्ये आहे. हे छोटे छोटे पैसे 1500 रुपये काही लोकांना, पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना काय करणार 1500 रुपयाची किंमत. पण माझ्या लाडक्या बहिणींना हे तर उदाहरण आपण दाखवलं, परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना 1,500 रुपये
एक आधार देणारा एक हात आपण दिलेला आहे. त्यांना खऱ्या अर्थाने आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलंय. पूर्वी कसं नवऱ्याच्या याच्यावर आपल्याला चालायला लागायचं, आता नाही. आता माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान घरातही झाला, नवराही करतो, सासू सासरे पण करतात. कारण ते पैसे लाडकी बहीण तिच्या सहीशिवाय काढू शकत नाही. हा देखील सन्मान आपण मिळवून दिलाय. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी आपलं म्हणजे कामाचं कर्तृत्व गाजवत आहेत. आणि म्हणून अनेक योजना आपण करतोय. केंद्र सरकार, राज्य सरकार त्याची माहिती आपल्यापर्यंत आपल्या लोकांनी पोचवायला पाहिजे. संसद भवनाचं गेल्या वर्षी उद्घाटन झालं तेव्हा प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वप्रथम नारी शक्ती वंदन विधेयक आणलं ना. ते पहिलं बिल आणलं, ते एक मतानं मंजूर केलं. खरं म्हणजे नवीन वास्तूत पहिलं मंजूर झालेलं बिल हे आमच्या नारी शक्तीचं, लाडक्या बहिणींचं होतं. हे देखील एक मोठी गोष्ट आहे, अभिमानाची आहे. त्यामुळे राजकारणामध्ये देखील आता 2029ला काहीतरी बदल होतोय ना, 29 की आता म्हणजे आता महापालिकेत तर आरक्षण आहे 50-50%. आता 50% पेक्षा आमच्या लाडक्या बहिणी कुठं कुठं पुढे जातात, 50%च्या पुढं. कारण एखादी आमची लाडकी बहीण नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे, परंतु तो वॉर्ड जर जेंट्स झाला आणि ती जर चांगलं काम करत असेल तर तिची तिकीट बदलण्याची हिंमत कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. बघा कसं आहे, लाडकी बहीण लाडक्या भावाच्या वॉर्डमध्ये उभी राहू शकते, पण भाऊ लाडक्या बहिणीच्या इकडे उभा राहू शकत नाही. म्हणजे आपोआप 50%चं पुढे वाढत जाणं चांगलं आहे. आणि आता तर विधानसभा आणि लोकसभेत देखील डिलिमिटेशन होईल, त्याच्यामध्ये देखील महिला आरक्षण होतंय. आदरणीय प्रधानमंत्री मोठा ऐतिहासिक निर्णय घेत आहेत. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये ही एक विकासाची यात्रा आहे. हे महाराष्ट्राचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. केंद्राचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव पहिले सगळे लोक नारा द्यायचे, पहिले अगोदरचे सरकारमधले. मोदीजींच्या पूर्वी गरिबी हटली का? गरीब हटला, पण गरिबी नाही हटली. पण मला अभिमान आहे, 80 म्हणजे 35 कोटी लोकांना गरिबीच्या दारिद्र्य रेषेखाली वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तो कायम 5 वर्ष आणखी पुढे ठेवला आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणंच पाहिजे. बाळासाहेबांनी आपल्याला ते शिकवलंय, आनंदीगे साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून 2.5 वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने काम केलं आणि त्याची प्रचिती देखील तुम्ही दिलेली आहे. यापुढे देखील महिलांसाठीच्या योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर राहील, पहिल्या नंबरलाच राहील. आणि आता आपली लाडकी बहीण योजना इतर राज्यामध्ये त्याचं अनुकरण करतायत. म्हणजे जे आपल्या इथं सुरू झालं ते देशभर सुरू होत आहे. म्हणजे महाराष्ट्र एक दिशा देणारा, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि आता मुंबई आहे, मुंबईमध्ये आपल्याला आता लोकसभा विधानसभा झाल्या. आता या सर्व नगरसेवक कार्यकर्त्यांनी आपल्याला आमदार खासदार मंत्री सगळं केलं. आता निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, या कार्यकर्त्यांच्या आहेत. आता आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला निवडून द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला म्हणजे ज्यांना महापालिकेमध्ये उभं राहायचं आहे, उभं तर सगळ्यांना राहायचं असतं पण तिकीट एकच असतं. आणि म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती देखील आपल्याला महत्वाची आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही कामाला लागलेला आहात. त्यासाठी देखील मी आपल्याला आज काही निवडणुकीचा विषय बोलत नाही मी, पण शेवटी होगा निवडणूक महापालिका आहेत ना, स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे आपल्याला सांगतो मी, आपले भूमिका आणि आपल्या पक्षाचा अजेंडा काय. हा पक्ष आपला कार्यकर्त्यांचा आहे. हा मालक नोकराचा पक्ष नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. आणि म्हणून इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. बाळासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे.
पण आता काही लोक कार्यकर्त्यांना सहकार्यांना काय तुम्हीच सांगा, मी नाही सांगायचं. आणि म्हणून नोकर आणि मालक इथं नाही, कार्यकर्ते म्हणून आपण काम करतो. जो काम करेल तो आपल्या पक्षात पुढे जाईल. आपल्या पक्षामध्ये ओळख पाळख वशिला वगैरे काही नाही. हा एकनाथ शिंदे मेरिटवर काम करणारा आहे. आणि म्हणून शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली का? आपण काम केलं, कष्ट केले, मेहनत केली, संघटन वाढवलं. आणि म्हणून तेच मला आपल्याकडून अपेक्षित आहे. हा माझा, तो माझा, ही माझी जवळची, ती माझी, असं नाही, बिलकुल नाही. आपण जे काम करणारा कार्यकर्ता आहे त्यालाच आपण मोठं केलं पाहिजे, त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्याला पद दिलं पाहिजे. आणि हे सर्व आज कार्यकर्ते आहेत. याच सगळ्या आपल्याला निवडून देतात. पण जेव्हा या कार्यकर्त्या आणि माझे कार्यकर्ते आणि शिवसैनिक जेव्हा अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. ते काम आपण केलं पाहिजे. पक्ष मोठा करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो, पंखों में ही शक्ति नहीं होती, हौसलों से उड़ान होती है. पंखों में ही शक्ति नहीं होती, हौसलों से उड़ान होती है. नारी जब ठान ले कुछ तो हर मुश्किल आसान होती है. आणि म्हणून तुम्ही जेव्हा एकदा विचार केला की हे आपल्याला करायचंच आहे, जसं तुम्ही ठरवलं सरकार आम्हाला आणायचंच आहे, सगळीकडे लोक त्यावेळेस बघायचे कोणाला मत दिलंय, एकनाथ शिंदेला दिलंय, कोणाला दिलंय, एकनाथ शिंदेला दिलंय, कोणाला दिलंय, महायुतीला दिलंय. जेव्हा सगळीकडे असा माहोल बनला पूर्ण राज्यभर, तेव्हाच तर एवढा मोठा विजय मिळाला, दैदिप्यमान विजय मिळाला. आणि म्हणून आपल्याला काम करायचं, राज्याला पुढे न्यायचं आहे, विकासाकडे न्यायचं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आणखी काय बोलू का? जब भी आगे बढ़कर करती है कुछ काम, जब भी आगे बढ़कर करती है कुछ काम, हर किसी को मिलता है अपना नया मुकाम. आणि म्हणून प्रत्येकाची मंजिल असते, एक आपला एक अजेंडा असतो, एक गोल असतो. तो आपल्याला अचीव करायचा असेल तर बिलकुल आपल्याला मेहनत करावी लागेल. आणि म्हणून नारी शक्तीचा सन्मान करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा हे आपण पाहतोय काही ह्या घटना घडतायत, घटना इकडे कुठं बदलापूर झालं, स्वारगेट झालं, मन अस्वस्थ होऊन जातं एकदम. आणि ज्या पद्धतीने जे काही संताप आणि चीड येते, आणि म्हणून आपल्याला माहित आहे की बदलापूरची घटना आपण पाहिली. आणि अशा लोकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, यांना मृत्यूदंडच असला पाहिजे, चुकीला माफी नाही, ही भूमिका आपली आहे. आणि म्हणून अशा लोकांनी पुन्हा हिंमत करता कामा नये. अशा प्रकारचं शासन या सगळ्या लोकांना, जे माझ्या लाडक्या बहिणींवर वाकड्या नजरेने पाहतील, त्यांना झालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका तुमच्या या लाडक्या भाऊ एकनाथ शिंदेची आहे. आणि म्हणून यापुढे देखील आपण असंच काम करूया. सर्व शिवदुर्गांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आता ज्यांचा सन्मान झालाय त्यांची आणखी जबाबदारी वाढली आहे, आणखी त्यांना चांगलं काम करायचं आहे, आणखी त्यांनी नवीन ग्रुप तयार करायचा आहे, एक आणखी आपल्या महिलांची टीम करायची आहे. मी नागपूरला गेलो होतो, हे तुम्ही एकेका बहिणीने केलंय. तिथं 300 महिलांनी एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी केली. 300 महिलांनी. आता 300 महिलांचे 3000 पहिले मिळाले होते, बघा किती रुपये झाले. त्यांनी एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी तयार केली आणि मोठा व्यवसाय सुरू केला. त्याच्यामध्ये त्या पुढे जात आहेत. 10 लोकांनी एकत्र या, 25 लोकांनी एकत्र या, 50 लोकांनी एकत्र, नाही तर तुमची बचत गट योजना आहेच बीसीवाली, आणि त्याच्यामध्ये सगळ्या महिला एकत्र असतात. आणि एक आहे की तुम्ही घेतलेलं कर्ज सगळे लोक सांगतात की 100% परतफेड असते, त्याची 100% परतफेड असते. आणि पुरुषांनी घेतलेले कर्ज 100% नाही देत. आणि मग बँका तुम्हाला पैसे द्यायला पुढाकार घेत असतात. आणि म्हणून ते देखील करा. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.
एक चांगला कार्यक्रम आयोजित केला. आपल्या सर्व महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. फक्त जागतिक महिला दिन सगळ्या महिलांनी येऊन एकत्र इथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं एवढ्यापुरतं आपण मर्यादित राहिला नाही. तर ज्यांनी समाजात चांगलं काम केलं त्या लोकांचा सन्मान आणि गौरव तुम्ही केलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री साहेब अगदी 2 मिनिटं. आपल्या सगळ्या कार्यक्रम संपलेला नाही आहे. माननीय संसदरत्न गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना मी मंचावर आमंत्रित